कांदे असे काढावे लागतात, एक एक उपटून आणि एक एक असा सोलून. हे बघा कसे सोलावे लागते त्याला पूर्ण दिवस जातो. तरीही 10 रुपये म्हणलं तर जीवावर येतं. एक एक गड्डी उपटला उन्हातान्हात. हे बघा कसे तयार करावे लागतात ते. असे पूर्ण एक एक कांदा हातातून जातो आपल्या. शेतकऱ्याचे फार हाल आहे, पण कोणी विचार नाही करत. पैसा आणि मान ज्याच्याकडे असला तो देतो. पैसा आणि मान ज्याच्याकडे नसला तो नाही देत. पैसा नाही दिला तरी चालेल, पण मान सन्मान सगळ्यांना द्या, आदर करा. म्हाताऱ्या माणसाचा तर अगोदर करा. आणि शेतकऱ्याचा एक विशेष, कारण शेतीत कष्ट केल्याशिवाय पैसा नाही. ज्या दिवशी शेतकरी बसला त्याची शेती बसली. ज्या दिवशी शेती करायची त्याला बळ लागतं हातापायात. जर बळ नसलं, त्याच्याकडे पैसा नाही, पैसा नसला तर शेतकऱ्याला कोणी विचारतही नाही. जगाचा पोशिंदा म्हणतात नुसता, काही नाही. त्याला मानही नाही आणि इज्जतही नाही. मानही देत नाही कोणी, कोणी काहीच नाही. ज्याच्याकडे पैसा असला त्याच्याकडे मान आणि इज्जत दोन्ही. पण त्याच्याकडे सन्मानाची अपेक्षा करणं मूर्खपणा असतो. ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे सन्मान भेटतो ते गरिबाकडेच. शेतकऱ्याकडे तर अगोदर भेटतो, कारण शेतकऱ्याला कष्टाची जाणीव असते, माणसाची किंमत असते. कारण त्याचे हाडं काम करू करू घासलेले असते, पण त्याचा कोणीच विचार नाही करत. सोयाबीन सोंगायले 4,000, विकायले 3,500. एका एकराचा हिशोब लावा किती पैसे होते. शेतकऱ्याला कोणत्याच यानं पुरत नाही. पण आता काय आहे, औषधी त्याचे कष्ट तर तो कधीच काढू शकत नाही. तो काढतो फक्त औषधाचं आणि मजुरीचं. त्याचे कष्ट तो काढतो का? दररोजची एक चक्कर जर म्हणली तरी किती पायपिटी होती. पण आता त्याला विलाज नाही. शेतकऱ्याला शेती केल्याशिवाय मार्ग नसतो, कारण शेती सोडून ते दुसरं काही करू शकत नसतो. दुसरं जर करायचं म्हणलं तर मग शेती होत नाही. पण सगळ्यांनी विचार करावा आणि शेतकऱ्याच्या मालाला, हर मालाला भाव द्यावा. जगाचा पोशिंदा म्हणतो आपण नुसता, पण त्याचा मालाला भाव काय? काहीच नाही. जर आवडला असेल लाईक, सबस्क्राईब सगळं करा.